न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शासनाच्या बाल संगोपन योजनेसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष परदेशी आणि आशाताई परदेशी यांनी मोलाचे योगदान दिल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले। स्वर्गीय आमदार जयंतराव ससाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ बाल संगोपन योजनेचे शिबिर जिल्हा सहकारी बँक टाउन शाखा 3रा मजला श्रीरामपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले। या प्रसंगी आमदार ओगले बोलत होते। तर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख असलेले आपल्या सर्वांचे नेते जयंतराव ससाने, उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक सचिनराव गुजर, बाबासाहेब इंजिगे, नगरसेवक कलीबाई कुरेशी, शहर काँग्रेस अध्यक्ष अण्णासाहेब गावकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा दीपालीताई ससाने, ज्येष्ठ पत्रकार मंगेश काका कोठारी, उपस्थित रावसाहेबजी आपल्या आहात, रियाजभाई शेख, रोहितजी शिंदे, संजयजी गोसावी यांनी या कार्यक्रमामध्ये विशेष मदत केलेली आमदार परदेशी या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि उपस्थित पत्रकार बंधू भगिनींना पुढे नाव राहिलं असेल तर मला ते माफ करतील। या नामांकनांना या ठिकाणी नाव मिळणारे ते शहरातील 86 लाभार्थी व ग्रामीण भागातून आलेले 34 लाभार्थी या ठिकाणी आहेत। आपल्या सर्वांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्याला या परदेशी यांच्या माध्यमातून जो लाभ मिळतो त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो, आपल्यालाही अभिनंदन करतो। कारण हे खरोखर कठीण काम आहे, परंतु हे दोघं जण नवरा बायको काही नाही त्यांच्यामध्ये काय बोलले आणि त्याच्यातून बनलेले आहे एवढं अवघड काम। इलेक्शनला असं वाटतं की मतदानासाठी ते काम करतायत, मतदान नाही तरी ते काम करतायत, हे बरोबर त्याचं वाचण्याजोगं काम आहे। कारण शेवटी आपण लोकांचं काहीतरी देणं असतो, आपण लोकांचं काहीतरी गुण घेणं। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाने म्हणाले की स्वर्गीय जयंतराव ससाने यांनी विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनसामान्यांना मायेचा आधार दिला। परदेशी दाम्पत्यांनी निराधार मुलांचा शोध घेऊन त्यांची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली। आतापर्यंत त्यांनी 1140 निराधारांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून दिलाय। या सगळ्यासाठी मला विनंती केली असे माझे मार्गदर्शक आणि या योजनेसाठी घडवणार आणि मला त्यांचं नाव घ्यावं लागेल त्याप्रमाणे घ्यावं लागेल सर्व करणे मला भेटायचं बोललं यानंतर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की परदेशी दाम्पत्य, निराधार तसेच सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी कायम अग्रेसर असतात। विविध शासकीय योजनांसाठी शिबिरांचे आयोजन करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत असतात। यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिगे म्हणाले की 18 वर्षांखालील निराधार मुलांना या योजनेचा शिक्षणासाठी लाभ होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केलं। यानंतर देवीदास कहाणे यांनी आपल्या भाषणातून परदेशी दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक केले।
यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा दीपालीताई ससाणे म्हणाले की परदेशी दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद असून स्वर्गीय ससाणे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोरगरिबांना विविध माध्यमातून मदत करत असतात असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. देण्यासाठी खरं तर आपण आज इथे एकत्र जमलो आहोत. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित श्रीरामपूरचे आमदार हेमंततात्या ओले, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन मामा मुघल, त्याचबरोबर दिघे काका, कोठारी काका, राहुल काका व व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. खरं तर तुम्हाला कुठल्या योजनेचा इथे लाभ होणार आहे. आशाताईंनी तुमच्यासाठी काय काय केलं, त्या किती तुमच्यासाठी राबतात हे सगळ्यांनी म्हणजे मुलं मामांनी तुम्हाला सांगितलं. आता आशाताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, परंतु मामा मला इथे एक खूप अभिमान वाटतो की खरंच एखाद्या सावित्री मागे जर महात्मा फुले उभा असेल तर ते नेतृत्व कसं करतं हे आपल्याला आशाताईंकडे बघून इथे लक्षात येईल. यानंतर सौ आशाताई परदेशी म्हणाले की विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत आम्ही घेऊन जाणार असून सर्वसामान्यांना मदत करण्याचा स्वर्गीय ससाणे यांचा वारसा आम्ही जपणार आहोत. स्वर्गीय ससाणे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त आज जवळजवळ 46 प्रकरणं बालसंगोपनाच्या आम्ही नगरला घेऊन जाणार आहोत. मागच्या वेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये कंप्लीट 1 वर्ष झालं, त्यावेळेस सगळी मागची प्रकरणं धरून 12 प्रकरण झाले होते आणि हे प्रकरण 1340 प्रकरणं पूर्ण झाले. 10 मुलांना सगळ्यांना घेऊन मी नगरला जाणार आणि ह्या मुलांचे सगळ्यांचे प्रकरण मी मंजूर करून घेणार. तरी ह्या मुलांना सगळ्यांना पण फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेले बऱ्याचशा मुलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा पण झाले आणि फक्त थोड्यापर्यंत जी काही पोलिसांची जर राहिली असेल तर त्यांचे पोस्टाच्या खात्यामुळे आणि आधार सिटिंगमुळे राहिली असेल. परंतु आज ससाणे साहेबांच्या ह्या कार्यक्रमात या मुलांचे पण मी नाव लिहून घेतले आणि ह्या मुलांचे पैसे आणि मी पूर्ण करून त्यांचे पण या खात्यात पैसे येतीलच. आणि जे भोकरचे कुठले काका म्हणून आहे त्यांचे मूल आणि त्यांची मुलगा पण आणि सुनबाई पण दोघं पण एक्सपायर झाले. तर ह्या मुलींचे मी आनंद सर्टिफिकेट काढले आणि असे मी घेऊन बघले आमदार बघले आणि जिल्हा बँकेचे संचालक दादा ससाणे, संस्थांचे विश्वस्त असे बरेचसे मान्यवर आज या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज यांना सर्टिफिकेट वाटले आणि यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी यांना नगरला घेऊन जाणार आहे आणि या सगळ्यांना ज्ञान मिळणं म्हणजे आज ससाणे साहेबांना खरी मोठी श्रद्धांजली आहे. आज माझ्या एवढ्या सगळ्या बहिणींच्या भगिनी आज ससाणे साहेबांच्या श्रद्धांजली करता आज इथं थांबल्या आणि मला आज दरवेळी माझ्या बाईकमध्ये मी सगळ्यांना सांगत असते का तुमच्या जर आसपास खरं अशा जर घटना घडलेल्या असेल, कोणाच्या घरात खूप सिरियल असेल किंवा अपंग मुलं असेल, त्यांच्या आई वडील अपंग असेल तर प्लीज करून माझ्या घरी त्यांना फक्त तुम्ही सांगा आणि यांचे पण मी प्रकरण करून आपण नगरला घेऊन जाऊ एवढं घेऊ शकतो. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब डावकर, माजी नगरसेवक रमेश कोठारी, कलीम कुरेशी, अशोक जगदने, संतोष परदेशी, रावसाहेब अल्लाड, सुरेश ठुबे, रियाज खान पठाण, नवाज जहागीरदार, दिनेश तरटे, बाबा वायदंडे, विशाल साळवे, रोहित शिंदे, दादासाहेब जाटे, कैलास चल्लारे, संजय गोसावी, विशाल साळवे, आकाश जावळे, कल्पेश पाटणी, मयुरी परदेशी आणि लाभार्थी बांधव आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अनाथांना अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप आणि 120 बालकांचे बाल संगोपन अर्ज पूर्ण करून महिला आणि बाल विकास आयुक्तालय पुणे अंतर्गत डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन, मुलं मुलींचे निरीक्षणगृह आणि बालगृह, निराधार बालकाश्रम, शिशुगृह, अहिल्यानगर या ठिकाणी प्रस्ताव मंजूर करून सुपूर्द करण्यात आले.
न्यूज सुपरवनसाठी वृत्तसंकलन विभाग, श्रीरामपूर.